अशात हसते ठाव ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मी मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 तुम्ही आता आजोबा होणार आहात. अरे वा 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 किती छान बातमी सांगितली. पण आपण एखाद्या मोठ्या डॉक्टरना दाखवूया का? हवं तर ट्रीटमेंटसाठी फॉरेनला पण जाऊया. पण अभि मला आई व्हायचंय. टोकाचे निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांशी चर्चा करून पर्सनल इगो बाजूला ठेवून कंपनीच्या फायद्याचा विचार करा. बाबा तुम्ही आदित्य, चाटपणा मी कुठं करतोय? चाटपणा तुमचा मित्र करतोय. म्हणजे घ्या ना, घ्या पेढा घ्या. इथे तुम्ही स्वदेशी स्वदेशी करता, तिथे तुमचा मित्र एका फॉरेन कंपनीच्या अग्रीमेंटवर सह्या करतोय. पेढा खा अण्णा, पेढा खा. अरे मला खरंच माहिती नाही, पण असं घडलं असेल तर ते चुकीचं. गजाला या चुकीबद्दल क्षमा नाही. एक वेळ तुला यातनं माफी, पण मला अंधारात ठेवून जर अग्रीमेंटवर सह्या होणार असतील. अण्णा तुमच्यावर माझा विश्वास आहे. मला एक सांगा, 21व्या शतकामध्ये स्वदेशी स्वदेशी असं करून फिरण्यात काय अर्थ आहे? परकीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेचं आकर्षण आहे, इथे त्यांना जम बसवायचं आहे. आता इथं जम बसवायचा असेल तर स्थानिक कंपन्यांचं सहकार्य घ्यायलाच हवं नाही. आणि तुम्ही त्यांना सहकार्य करणार, कारण तुम्हाला कधीही स्वप्नात पाहिले नाही तेवढे पैसे बघायला मिळणार आहे की नाही? अण्णा जास्त पैसा कमवणं यात काय गैर आहे, काय गुन्हा आहे मला सांगा. अहो स्वकीयांकडनं पैसा कमवण्यापेक्षा परकीय कंपन्यांकडनं जर तो ओरबाडला तर तुमच्यासारख्यांना आनंदच व्हायला पाहिजे. अहो किती चुकीचं बोलताय तुम्ही संग्रामशी. एकीकडे म्हणताय की परकीयांना भारतीय बाजारपेठेचा आकर्षण, पण त्या परकीय कंपन्या जो नफा कमवणार तो कुठून कमवणार? आता तुमच्यासारखे काही गिने चुने लोक आपल्या तुकड्या भरणार. आम्ही तर बदनाम आहोतच हो. पण कसं आहे अण्णा, आमच्या गँगमध्ये तुमचा मित्रही सामील झालाय ना, त्याचं काय? त्याचे कान मी उपटणारच आहे. पण शेठ तुम्ही या जाळ्यात अडकू नका. अहो हे मोहजाल आहे. आपल्या बाजारपेठेत शिरकावा मिळावा म्हणून तुमच्या अटी सगळ्या मान्य करतात ते, मग तुमचं अस्तित्व राहत नाही आणि मग तुम्ही त्यांचे टाळ कुठत बसता. हे सगळे राजकारण तुमच्या त्या मित्राला, जहागीरदाराला, गजाला कसं कळत नाही हो? ऑफिस त्याच्या ताब्यात नाही ना, मुलांच्या ताब्यात आहे. आणि ॲग्रीमेंट म्हणतात धोका त्यांच्या आत्ताच लक्षात येणार नाही. पण आपण तर अनुभवी आहात ना. अण्णा इथं मला कुठं आयुष्यभर कंपनी चालवायची हो. मला अपेक्षित असलेला फायदा एकदा मिळाला का मी कंपनीला टांग देणार. हो भाऊ, त्यांचा गेम मला त्यांच्यावरच उलटवायचा आहे, म्हणून म्हणतो हे कुठं बाहेर बोलू नका बरं. म्हणजे तू शेतकऱ्यांना फसवणार आहेस?
माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून. नाही 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 अण्णा, हे पाप माझ्याकडनं कधी होणार नाही. तुम्हाला सांगतो, सगळ्या शेतकऱ्यांना वर्षभराचे पैसे मी ऍडव्हान्स देणार आहे. बर. हा, त्याच्या पुढचं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होईल का नाही मला माहित नाही, कारण हा सगळा अनुभव मलाही नवीन आहे. खरं म्हणजे म्हणून तर तुमच्यासारख्या जाणकार अनुभवी माणसाची मला मदत हवी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा अण्णा, मी तुमच्यासारखाच सडाफटिंग माणूस आहे. हाय हाय करून पैसा कमवणारा आणि जगणारा माणूस मी नाही. माझं उद्दिष्ट एकच आहे बघा, दुनियेला फसवणाऱ्या या मल्टीनॅशनलला आपण एकदा तरी टोपी घालायची. गुरुदेव, ओ गुरुदेव, धन्य धन्य धन्यवाद. अस्मिता अस्मिता बाकी जो बचा था काले चले गए नानी तेरी. और कैसे कोई सोच दे everything gonna be okay. कभी कभी तो लगे जिंदगी में रही ना खुशी और ना मजा. कापड का फाटल ग अब उनको क्या मालूम. काळी समाजा धडधड करी उडती पापणी काय रे नवऱ्या, इतक्या वेळ होतास कुठे तू? नाही म्हणजे बायको घरी वाट बघते याचं काही भान आहे की नाही तुला? अगं त्याचं काय झालं माहितीये काही सांगू नकोस. कंपनी सुरू व्हायची आहे, बिल्डिंगचा पत्ता नाही आणि काम कुठे करता रे तुम्ही? दिव्याच्या खांबाखाली की काय? नाही म्हणजे अगरकरांनी कसं अभ्यास केला दिव्याच्या खांबाखाली, तसं तुम्ही कंपनीचं काम करताय दिव्याच्या खांबाखाली. आम्ही तुला टेपा लावायची मला काही गरज नाही, कळलं ना? मी जेव्हा नोकरी नव्हती तेव्हा युनियनच्या ऑफिसमध्ये चहाच्या टपरीवर दिवस ढकलतच होतो ना मी. अरे तेच म्हणते मी, हल्ली तू तुझ्या जुन्या अड्ड्यावर नसतोस, मित्रांमध्ये नसतोस, मग कुणाचा वास काढत फिरत असतोस रे? हे अगं काय तुझी भाषा? ह्याला म्हणजे हे उलटच झालंय. म्हणजे माझी भाषा एकदम सोफिस्टिकेटेड झाली आणि तुझी भाषा एकदम टपोरी भाषेत बोलायला लागलीस तू. अरे त्याची ना एक गंमतच आहे. आमच्या ऑफिसमध्ये ना एक पोरगा आहे, तो मला सॉलिड असे टपोरी वर्ड शिकवतो. परवा बॉस समोर मी अशीच एक रापचिक शिवी दिली रे. बॉस बघतच बसला माझ्याकडे. नाही येतो तुझ्या ऑफिसमध्ये येतो मी एक दिवस, त्या पोराला भेटतो मी, तुझी भाषाच बदलतो की नाही बघ. ऑफिसवरून लक्षात आलं रे. काय रे, तुझ्या ऑफिसचा पत्ता काय, फोन नंबर काय, काय देणार आहेस की नाही तू? की मीच शोधून काढू? नाहीतरी मी न्यूज चॅनलवाली आहे ना, काही शोधून काढू शकते मी. अगं सुखाने नोकरी करतोय, 4 पैसे घरात आणतोय, हे बघवत नाही की तुला? कशाला माझ्या मागे लागलीस ग? या दुनियातल्या सगळ्या भानगडी संपल्या काय? हे बघ सध्या तरी ऑफिसला टायमिंग नाहीये, ऑफिसचा पत्ता नाहीये, त्यामुळे टेलिफोन नंबर नाहीये. ओके, मग मीटिंग कुठे करता रे तुम्ही? सुलभ शौचालयामध्ये की काय? नाही म्हणजे हल्ली कसं ऑफिसची गरज नसते ना, लॅपटॉप असला की झालं, कुठूनही कुठेही ऑपरेट करू शकतो आपण. हे तुला माहिती आहे ना, मग कशाला खोदून खोदून विचारतेस? आणि बघ, ती पैशाचा फ्रॉड करू शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नाही. ड्रग्सचा बिझनेस करू शकत नाही कारण माझ्यात तेवढी हिंमत नाही. सुपारी घेऊन शार्प शूटर बनू शकत नाही कारण रक्त बघितलं की मला चक्कर येते. आता राहिला प्रश्न मुलींच्या भानगडीचा. तर मॅडम, आपलं प्रेम प्रकरण टीव्हीवरून अख्ख्या जगाला दाखवून झालंय बरं. मग नेमकं करतो काय रे तू? म्हणजे एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करतोस की लेडीज बारमध्ये दरवाजे उघडतोस? आम्ही बस झाला आता, उगीच डोक्यात जाऊ नकोस. अगं कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व आहे मी, त्याचा अभिमान वाटला पाहिजे तुला. तर माझ्यावर संशय घेतेस? ए, हर्ट झालं तुला? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आता पुन्हा नाही विचारणार. तू सांगशील ना तोपर्यंत वाट बघेल. चल आता तयार हो, आपण लवकर जेवून घेऊया. मला भूक नाहीये. एक ठेवून दे ना आता. बायको कोण नवरा कोण तेच कळत नाही. चल आता लवकर हातपाय धुत चल. जहागीरदार ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि ॲग्रोवर्ल्ड मल्टीनॅशनल यांच्यामध्ये बी बियाणांच्या मार्केटिंगचा करार होतो आणि ही गोष्ट मला बाहेरून कळते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझा सल्ला घेणारी ही कंपनी एवढं मोठं अग्रीमेंट करते आणि मला सांगत पण नाही. अरे शुंभर सारखा काय बघतोस माझ्याकडे? मी तुला विचारतोय. आय एम एक्सपेक्टिंग आन्सर फ्रॉम यू. बोल. 1. तुम्हाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. 2. अपॉइंटमेंट न घेता
थेट घरात घुसल्याबद्दल मी तुम्हाला जाब विचारू शकतो, पण तुमचं वय बघून आणि फक्त तुम्ही माझ्या बाबांचे मित्र आहात म्हणून. धन्यवाद डायरेक्टर साहेब. हा डेकोरम पाळायचा असतो हे इतक्या वर्षात मी विसरलो होतो. मला ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मला आपली इच्छा असेल तर त्या अग्रीमेंट मधल्या काही गोष्टी मला सांगा. म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला. दॅट्स बेटर. इन फॅक्ट दॅट्स मच बेटर. अण्णा, जर इथे यायच्या आधी तुम्ही खबरदारी घेतली असतीत ना, तर हा कटू प्रसंग तुमच्यावर ओढवला नसता. 1 मिनिट. आज जायची परवानगी अजून मी तुम्हाला दिलेली नाही. बस बस आदित्य, खूप झाला. तुम्हाला असं जाता येणार नाही अण्णा. थांबा. अण्णा, आपण ॲग्रो वर्ल्ड बरोबर कोलॅबरेशन करणार आहोत हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती होतं. असं असून सुद्धा तुम्ही बाबांकडे तुमची नापसंती व्यक्त केली. बरोबर आहे. अहो, इथल्या जमिनीचा कच शेतकऱ्यांना माहिती आहे की पैशाच्या थैल्या घेऊन आलेल्या त्या परदेशी माणसांना. तुम्हाला काय वाटतं अण्णा, जी माणसं इथे एवढ्या प्रचंड प्रमाणात इन्व्हेस्ट करतायत ती बिनडोक्यात आहेत. कुठल्याही प्रकारचा विचार न करता, अभ्यास न करता इथे आले. एक सांगू अण्णा, वाईट वाटेल तुम्हाला, पण तुमचं वय झालं. जमलं तर हे जुनाट विचार जरा बाजूला ठेवा आणि थोडं चिंतन मनन करा. मला कल्पना नव्हती की तू इतका हुशार असशील याची. आज बरं झालं मी इथं आलो. माझे सगळे गैरसमज दूर झाले, तुझ्याबद्दलचे आणि माझ्याबद्दलचे. म्हणून तुम्हाला परत बोलवलं अण्णा. अण्णा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. ह्या माणसांनी आणलेली बियाणं नुसतीच स्वस्त नाहीयेत अण्णा. ही ग्लोबल स्टँडर्ड्सची आहेत. अहो, वेगवेगळ्या देशात ह्यांची स्टँडर्ड क्वालिटी प्रूव्ह झाली आहे. तसेच सर्टिफिकेट्सही त्यांनी आपल्याला दिले आहेत. बरं, एवढंच नाही तर ही बियाणं वापरल्याने आपल्याला 5 पट जास्त पीक मिळणार आहे. अहो, तसे ऑथोराइज सर्टिफिकेट्सही त्यांनी आपल्याला दिले आहेत. पण त्या बियाणांची टेस्ट आपल्या जमिनीत केली आहे का? म्हणजे खरंच 5 पट पीक येतं ह्याची खात्री करून घेतली आहे का? की त्यांनी सांगितलं तुम्ही ऐकलं? आणि हे सगळं डिस्कशन कुठल्या लॅब मध्ये न होता 5 स्टार हॉटेलमध्ये चिअर्स म्हणताना झालं असणार. बोललात. तुम्हाला जे काय पाहिजे होतं ते बोललात ना तुम्ही. नाही, आत्ताच बोलून घ्या. कारण काय, याच्या नंतर तुम्हाला बोलायला मिळेल की नाही सांगता येत नाही. कदाचित तुम्ही बोलायला याल आणि सिक्युरिटी तुम्हाला गेटवरूनच हाकलून देईल. आणि हो, आपलं हे बोलणं तुम्ही बाबांना सांगितलं तरी काही हरकत नाही. किंबहुना मी असं म्हणेन की आपल्या या कॉन्व्हर्सेशन मधला शब्दनशब्द तुम्ही बाबांना सांगाच. इंग्रजांनी पूर्वी काही भाट पाळले होते. अर्थात ते भाट त्याची किंमत वसूल करत. आज 60 वर्ष झाली स्वातंत्र्याला, पण त्याची पाळमुळं अजूनही या मातीत रुजलेली आहे. म्हणजे आमची लढाई अजून संपलेली नाही. आदित्य, आजच्या मीटिंगचा शब्द ना शब्द मी करून ठेवला. तू आजची तारीख लिहून ठेव. एक दिवस तू मला या बंगल्यात बोलवशील, मला म्हणशील अण्णा मी चुकलो, मला माफ करा, तुम्हीच बरोबर होता.
थोराला पाणी आणायला सांग. वन करून तहान लागली मला. मी देतो की पाणी तुम्हाला. थंड पाण्याची बाटली तुमच्यासाठी आणून ठेवली आहे का? हळूहळू हळू अण्णा, ठसका लागल. तर काय मग आज कसं काय? काय आपलं ऑफिसला लागला नाही आज काय म्हणजे बघा काय जागरण झालंय. आळसही गेला नाही अजून. तेव्हा म्हटलं ते माझं नाव नाही मरू दे, तुम्ही बोला. काय बोला? त्यांनी काय ठेवलंय बोलायचं आता? काय बोलू त्याच्या समोर आता? त्या गजावरचा राग माझ्या बाटलीवर कशाला काढतोय? काय मग गजानं हाकलून दिलं का त्याच्या पोरानं? असं म्हणाला तो. माझ्या समोर असं तांगड्यावर करून बसला होता. मला म्हणतो मी म्हटल्याशिवाय बसायचं नाही, असं उद्धट बोलला माझ्या. पोरगा एकदम बापाच्या वळणावर गेलाय. तुम्हाला सांगतो काही वर्षापूर्वी त्या गजानं असाच जवळजवळ मला धक्के मारून घराबाहेर काढला. त्यावेळी तुम्ही त्याच्याबरोबर होता बरोबर. पण अरे आज तुम्हाला हाकलून दिलं तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. अरे पण तुला हाकललं आणि मला हाकललं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कस काय? तुझी चूक झाली होती त्याची शिक्षा म्हणून तुला हाकललं. मी स्वदेशी स्वदेशी असं बोलतो, शेतकऱ्यांचं हित बोलतो म्हणून मलाही. अण्णा तुम्ही चांगलं बोलता, चांगलं वागता. काय पदरात पडलं तुमच्या? सुटले का शेतकऱ्यांचे प्रश्न? सुटले नाही कारण पैसा नाही. बरं पैसेवाल्यानं तुम्ही काही सांगायला गेला ना, एका कानानं ऐकतात आणि दुसऱ्या कानानं सोडून देतात. बरं आता तुम्हाला त्यांनी घरातनं हाकलून दिल्यामुळे तुम्ही त्याला जाऊन काही ऐकूही शकत नाही. तो पोरगा मला बोलल्याचं वाईट वाटत नाही. नवीन पिढी आम्हाला असं बोलणारच. पण इतकी वर्ष त्याच्यासोबत राहिलो, सगळी सुख दुःख वाटून घेतली. 70 वर्ष वाया गेली. तो माझा फोनही घेत नाही, आता बोलत नाही माझ्याशी. आणि पोराला मी पण दोष देत नाही. अहो खाण तशी माती. मुळात सांगतो त्या जागीरदाराला पैशाचा मात आहे. तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही माझ्याबरोबर या, दोघं मिळून त्याचा मात उतरवूया. त्याची पोरं म्हणजे चिलट येतो चिलट. माझी एक चिमूट बंद झाली त्यांना. खरंच सांगतो माझ्याबरोबर या, भरपूर पैसा कमवू आपण. पहिला पैसा कमवला तर काही सत्ता येते नाही. तुम्ही मला अजून नीट ओळखलेलं नाही. अपमान, अभिमान, गर्व, कुडबुद्धी असे विषय माझ्या मनाला शिवत नाही. काय तो पोरगा बोलला म्हणून मी काय बोलणं सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं मी बोलत राहणार. या माझ्या बोलण्यामध्ये तू सहभागी असशील, तुझी मला मदत असेल तर मी तुझ्यासोबत येतो. त्याची पोहून करा मोकळं वाट. अरे काय वाचतोय एवढं? अगं इंटरेस्टिंग बातमी आहे. ऐक ऐक. हे बघ, गावातील प्रसिद्ध प्रतिष्ठित नागरिक श्री संग्राम थोरात यांचे अचानक मुंबईला प्रयाण. जाता जाता आमच्या प्रतिनिधीला श्री थोरात म्हणाले, कृषी मंत्र्यांनी अर्जंट बोलवलंय. बहुतेक राज्याच्या कृषी धोरणाविषयी त्यांना माझा सल्ला हवा असणार. वाह माय फूट. हा साला कसले सल्ले देणार रे? तुला सांगते जयू, हे लंगोटी पत्रकार सुद्धा ना त्याला उगीच भाव देत असतात. मुंबईला गेल्यावर त्याला अटक नाही केली म्हणजे मिळवलं. मला एक कळत नाहीये, तुझा काय एवढा त्याच्यावर राग आहे? राग? अरे जोड्याने मारायच्या लायकीचा आहे तो. तुला सांगते ना, हा मुंबईला वगैरे गेलाच नसेल रे. सदा न कदा आपल्या बिळात लपून असतो. फार्म हाऊसच्या बाहेर पडला तरी नवल. तुम्ही जागीरदार मंडळी आहेत ना, उगाच त्याचा द्वेष करत असतात. आणि बाबांचं ठीक आहे ग, तू का त्याला एवढ्या शिव्या घालतेस? हा म्हणजे तसा तो टपोरी आहे, म्हणजे त्याचे वेडेवाकडे त्याचे धंदे आहेत, उलट सोडत त्याच्या काही धंदे चालू असतात. सगळं मान्य आहे मला. एक नंबरचा फ्रॉड आहे रे तो. तुला सांगते, एक मंत्रालयातल्या काही मंत्र्यांच्या ओळखीमुळे ना. जाऊ दे ना, तुला कशाला सांगत बसले मी. थोडे दिवस थांब जयू. तो ना पुरता माझ्या जाळ्यात सापडला. आता बघ, पब्लिक समोर नाही त्याला उघडा केला ना तर नाव अमिषा लावणार नाही.
झालं झालं, हिच्या डोक्यात चक्र फिरायला लागली. एक पत्रकार म्हणून तुला एक नवीन स्कूप मिळायला लागले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की साहेबांना असं कळलंय की ह्या घरात कोणीतरी आई होणार आहे. किती वेळा सांगायचं तुला, ऐकू येत नाही का? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,